गुड इव्हनिंग एव्हरीवन. माझं नाव शेख अबूबकर आहे. MPSC आणि UPSC मेन्समध्ये जो भाग आहे आपला इंडियन सोसायटी भारतीय समाज, तर त्यासाठी आपण एक सेशन सिलेबस डिकोडिंग म्हणून हे घेत असताना आपल्याला माहिती आहे की राज्यसेवेची परीक्षा झाली आहे. उत्तर की पण आलेली असेल, अपेक्षित आहे की मार्क असतील. त्या अनुषंगाने मग आपल्याला आता तयारी करायची आहे मेन्सची. आणि मेन्समध्ये एक महत्त्वाचा भाग आपल्याला माहिती आहे, भारतीय समाज भाग आपल्याला तिथं दिसून येतो. जर UPSCचा ट्रेंड जर फॉलो केला, जसं की आपल्याला माहिती आहे की MPSCनं जो आपला सिलेबस डिझाईन केलेला आहे तो UPSCच्या धर्तीवरच केलेला आहे. UPSC जर ट्रेंड बघितला तर त्याच्यामध्ये आपल्याला हे बघून येतं की भारतीय समाज हा एक महत्त्वाचा भाग आहे. GS1चा जो सिलेबस आहे आपला त्याच्यामध्ये. आणि जेव्हा ट्रेंड जर बघितले आपली काय मागील काही वर्षांची, आपण पुढे बघणारच आहोत ते, त्याच्यामध्ये भारतीय समाज हा खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला जर पास व्हायचं असेल एक्झाममध्ये तर हा पार्ट तुम्ही स्किप करून चालणार नाही, राईट. आणि त्यासाठी मग सगळ्यात आधी महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपल्याला सिलेबस समजणं महत्त्वाचं आहे. कोणती गोष्ट करत पाया मजबूत करायचा असतो आणि कोणती गोष्ट कशासाठी आहे, आपण का करतोय, ते आपल्याला आज इथं ह्या सेशनमध्ये समजून घ्यायचं आहे आणि ते आपण घेण्याचा प्रयत्न करू. ती तुम्हाला समजेल अशी अपेक्षा करून सुरुवात करू आपण याला. नेक्स्ट, सगळ्यात पहिले आपल्याला विचार करावा लागतो की का आपल्याला UPSC सिलेबसमध्ये हा जो भाग देण्यात आलेला आहे, दॅट इज इंडियन सोसायटी, हा भाग का देण्यात आलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचा हाच मुद्दा असतो आपला. आणि तो का दिलेला आहे तर त्याला समजण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, भारतीय समाजामध्ये आपल्याला काय बघायला भेटते, विविधता बघून येते. पण विविधता नटलेला समाज आहे भारतात. समाज जो आहे, भारतीय समाज जो आहे, तो विविधतापूर्ण समाज आहे असं आपण म्हणत असतो. आणि ते असं म्हणत असताना ती विविधता आधी समजून घेणं गरजेचं आहे. कारण जेव्हा तुम्ही प्रशासनामध्ये जाता, भावी प्रशासक आहात तुम्ही, तर प्रशासनामध्ये जात असताना तुम्हाला सगळ्यात लोकांचं कल्चर, लोकांचं राहणीमान, लोकांची विचारशैली, राईट. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. आणि त्याच्यामध्ये भारतामध्ये भयंकर प्रकारे, भयंकरच म्हणू शकतो आपण त्याला, भरपूर प्रमाणात विविधता आढळून येते, राईट. जगामध्ये सगळ्यात जास्त भाषा इथं बोलल्या जातात. जगामध्ये दिसणारे जेवढे काही धर्म आहेत, तेवढे सापडणारे धर्म, सगळेच धर्म भारतामध्ये आहेत. आणि प्रॉमिनंट नंबर आहे त्यांचा, जे काही लोक इथं प्रॅक्टिस करतात ते धर्म, त्यांचा नंबर पण खूप आहे, राईट. तर ह्या सगळ्या कारणामुळे आपल्याला काय समजणं गरजेचं असतं, विविधता ही समजणं गरजेचं असतं भारतीय समाजात. आणि ही समजल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, एक दृष्टिकोन विकसित करावा लागतो. तुम्ही प्रशासक आहात, तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. आणि तो निर्णय घेत असताना तुम्ही कशा पद्धतीने निर्णय घ्यायचा, तर त्याच्यासाठी एक दृष्टिकोन हवा असतो आपल्याला. वी नीड अ पर्स्पेक्टिव्ह. आणि एक पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप केल्यानंतर, दृष्टिकोन विकसित केल्यानंतर तुम्ही काय करू शकता, मग चांगल्या पद्धतीनं निर्णय घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला ते समजणं गरजेचं आहे, समाज समजणं गरजेचं असतो. दृष्टिकोन डेव्हलप झाल्यानंतर तुम्हाला निर्णय प्रक्रियेमध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये मदत होईल त्या गोष्टीची. म्हणून तिथं हे सिलेबस देण्यात आलेलं आहे, दॅट इज इंडियन सोसायटी, भारतीय समाज. नेक्स्ट, आपण जर का आपल्याला अभ्यास करायचा आहे, तर समाजातील जे प्रचलित विचार आहेत, भारतीय समाजात जे प्रचलित विचार आहेत, राईट. जसं की आपल्या इथलं पितृसत्ताक पद्धती हा काय प्रचलित विचार आहे भारतीय समाजामधला, राईट. तर ते आपल्याला इथं बघायला भेटतो. आणि ते त्याच्यामुळं काय, मग शासनकर्ते आहेत आणि अधिकारी आहेत, त्यांच्यामध्ये संवेदनशीलता निर्माण व्हावी ह्या गोष्टींबद्दल जे प्रचलित विचार आहे, लोकांच्या ज्या गरजा आहेत, काय समस्या आहे, याबद्दल आपलं काय असायला हवं अधिकाऱ्यांमध्ये, किंवा धोरण निर्माणकर्ते जे आहेत त्या धोरणकर्त्यांमध्ये किंवा अधिकाऱ्यांमध्ये, प्रशासनामध्ये त्यांच्यामध्ये संवेदनशीलता हवी. आणि ते निर्णय घेत असताना ह्या गोष्टींचा पण त्यांनी विचार करावा. ह्या अनुषंगाने काय गरजेचं आहे, आपल्याला आधी ते समजणं गरजेचं आहे. म्हणून इथं सिलेबसमध्ये ऍड करण्यात आहे. आणि हे करत असताना धोरण निर्माते किंवा प्रशासनकर्ते यांनी काय करायचं आहे, यांनी या सामाजिक समस्यांचं जे हे निर्मूलन कशा पद्धतीनं आपल्याला करता येईल, सर्वोत्तम पद्धती लागू करता येईल, राईट. ज्याच्यामुळं काय होईल, जे प्रचलित विचार आहेत, जे वैशिष्ट्य आहे समाजात, तेही टिकून राहील. आणि आपल्याला जे काही चेंजेस आणायचे आहे समाजामध्ये तेही येतील. असे दोन्ही सोबत जेव्हा आपण करण्याचा प्रयत्न करू, तर त्याला आपण काय म्हणू, मग बेस्ट प्रॅक्टिस असं म्हणायचं त्याला. सर्वोत्तम पद्धती प्रशासनात आणणे, त्यासाठी गरजेचं असतं आधी ह्या सगळ्या गोष्टी समजणं, त्याच्यात मुळात जाणं, राईट. तर ही गोष्ट आपल्याला इथं समजण्याची गरज आहे. एक 2च मिनिटात आधी आपण सिलेबस समजून घेऊ. सिलेबस बघू फक्त काय सिलेबस आहे आणि हा सिलेबस काय आहे हे मग आपण थोडक्यात बघू, ठीक आहे. आता सगळ्यात आधी दिलेलं आहे की भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये, ठीक आहे. ठळक वैशिष्ट्ये आहेत
सेलियंट फीचर्स ऑफ इंडियन सोसायटी, राईट. आणि सेलियंट फीचर्स सोबतच काय दिलेलं आहे, सगळ्यात महत्त्वाचं सेलियंट फीचर काय आहे ते भारतातील विविधता, डायव्हर्सिटी इन इंडिया. तर ते सगळ्यात महत्त्वाचं फीचर आहे, तर ते तिथंच दिलेलं आहे. दुसरं इथं भारतातील महिलांची तसेच महिलांच्या संघटनांची भूमिका. भारतात असलेले वेगवेगळे क्षेत्र आहेत, जसं आर्थिक क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, इथं महिलांची काय भूमिका आहे, राईट. तर आपण इतिहास वाचत असताना तिथं आपल्याला राजकीय भूमिका तिथं बघायला भेटते. आपल्याला सरोजिनी नायडू असतील, वेगवेगळ्या महिला असतील, त्यांचं नाव आपल्याला तिथं बघायला भेटतं. तर त्यांच्या काय भूमिका आहेत आणि महिलांच्या वेगवेगळ्या संघटना आहेत, तर त्यांचं काय भूमिका आहे. जसं सेवा संघटना, त्यांची काय भूमिका आहे, जे विकास वगैरे आपण करतोय, डेव्हलपमेंट करतोय, त्यांचा काय रोल आहे त्याच्यामध्ये. तर ह्या गोष्टी आपल्याला इथं समजणं गरजेचं आहे. त्याच्या सोबत येणाऱ्या समस्या ते आपल्याला इथं समजणं गरजेचं आहे. वेळेत आणखी त्याच्याबद्दल बोलू आपण. नेक्स्ट आहे पॉप्युलेशन, है ना. कोणतंही नेते वगैरे यांचं जर विचारलं काय एवढ्या समस्या आहे भारतामध्ये, तुम्हाला सोडवायला ह्या समस्या काय अडचण जात आहे, किंवा मग तुम्ही इन जनरलीही आपण बोलत असतो, तर तेव्हा आपण बोलतो की भारतातल्या समस्येला कारणीभूत काय, तर इथली पॉप्युलेशन. इथं पॉप्युलेशन, लोकसंख्या भरपूर आहे, एवढं मॅनेज करणं पॉसिबल नाही आहे, ते रिसोर्सेस संसाधनं कमी आहेत आपल्याकडे. त्याच्यामुळे आपण सगळा दोष कशावर देत असतो, लोकसंख्येवर देतो. नेते पण देतात आणि आपण सगळं असतो. त्याच्याशी रिलेटेड काय काय समस्या आहे ते आपल्याला इथं अभ्यासाचं आहे, राईट. जसं की माता मृत्यू दर जास्त आहे, राईट. अपघात मृत्यू दर जास्त आहे, राईट. कुपोषण आहे, भूकमारी आहे, ह्या गोष्टी इथं आपल्याला बघायला भेटतात. तर ते इथं आपल्याला अभ्यासाचं आहे, त्या गोष्टी इथं अभ्यास आहे. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा सगळ्या म्हणजे सतत चर्चेत असतो, मायग्रेशन, स्थलांतर जे होतं, राईट. तर ते स्थलांतर पण आपल्याला मुद्दा अभ्यासाचा आहे, राईट. त्याच्यानंतर आहे दारिद्र्य, राईट. ही एक भारतामधली समस्या आहे, जी इंदिरा गांधींचा जो काळ होता 1978 नंतरचा त्यांचा जो काही कार्यकाल आहे, त्यामध्ये त्यांनी गरिबी हटाव वगैरे अशा घोषणा वगैरे दिल्या आहे ना. 1968 नंतरच त्यांचा कार्यकाळ सुरू झालेला आहे. तिथून त्यांनी दिलेल्या घोषणा की काय, गरिबी हटाव वगैरे. आणि आत्ताही तेच आपले जे धोरण निर्माते आहेत, त्यांचा फोकस याच गोष्टीवर आहे. म्हणजे काय, तर दारिद्र्य ही अजूनही समस्या आहे भारतात. 50-1 वर्ष झाल्यानंतरही तीच समस्या अजूनही आपण तीच समस्या आपल्याला सामोरे जातोय आपण त्या समस्या. आता त्याला कसं आपल्याला टॅकल करायचं आहे, कसं त्याला सोडवायचं आहे, हे आपल्याला इथं अभ्यासाचं आहे, राईट. त्याच्यानंतर विकासात्मक काय काय समस्या भारतामध्ये दिसून येतात आणि कोणकोणत्या पद्धतीनं वेगवेगळे विचारक आहेत, त्यांनी काय विचार मांडले. जसं अमर्त्य सेन आहेत, तर त्यांनी काय विचार मांडले, कसा आपण विकास करू शकतो, कोणत्या गोष्टीनं, राईट. तर ते इथं आपल्याला अभ्यासाचं आहे थोडंसं, राईट. नेक्स्ट मग जर बघायचं झालं तर नवीन एक समस्या भारतामध्ये उदयाला येत आहे, दॅट इज शहरीकरण, है ना. तर शहरीकरण झपाट्यानं होत आहे, सगळ्यांना शहरांकडेच जायचं आहे. त्याच्यासोबत येणाऱ्या काय काय प्रॉब्लेम्स आहेत, हे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी काय काय उपाय आपल्याला इथं आहेत, ते आपल्याला इथं बघायचं आहे, राईट. आणि हे बघत असताना त्याच्यासमोर प्रशासनासमोर काय चॅलेंजेस येतात, राईट. तर तेही आपल्याला इथं अभ्यासायचं आहे आणि तुम्ही कसं सोडू शकता त्याला. आणि ते सोडवत असताना आपल्याला हेही लक्षात ठेवायचं की इथलं वैशिष्ट्य पण सेम असलं पाहिजे, ते टिकलं पाहिजे. प्रचलित विचार वगैरे आपण जे पाहिलं आधी, तर ते टिकलं पाहिजे, हेही आपल्याला इथं लागतो, राईट. त्याच्यानंतर आहे जागतिकीकरण, त्याचा भारतीय समाजावर कसा प्रभाव काय पडला, हा सिलेबसमधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. जर आपण UPSC बद्दल जर बोललो, तर त्याच्यामध्ये दरवर्षी 1-2 प्रश्न येत असतात, राईट. ऑलमोस्ट 30 मार्क्स मी पकडून चालतो की ह्या 30 मार्क्सवर हे मला भेटतं, राईट. आता तुम्ही जेव्हा ही न्यूजपेपर वगैरे वाचाल, त्याच्यामध्ये जर हे मुद्दा आला, तर तुम्ही वाचायचंच, ते आर्टिकल जे असेल ते वाचायचं, त्याच्यामधून नोट्स काढायच्या, काय आपलं रिलेटेड आहे ते बघायचं. कारण हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण काय झालंय, आपण प्रत्येक समाजाची एक सामाजिक संरचना असते, राईट. त्याच्यावर बोलू आपण. तर सामाजिक संरचना भारत आहे, तर भारताची एक सामाजिक संरचना असेल, आणि हे सामाजिक संरचना म्हणजे काय, तर त्याच्यात असलेली वैशिष्ट्ये, राईट. जसं विविधता आहे, तिथं दिलेली आपल्याला विविधता, ही वैशिष्ट्ये आहेत, राईट. त्याच्यानंतर जाती व्यवस्था आहे भारतामध्ये, जाती व्यवस्था. त्याच्यानंतर आपल्याला इथं काय बघायला भेटतं, पितृसत्ताक. भारताचा समाज जसा आहे तो पितृसत्ताक पद्धतीचा समाज आपण म्हणू शकतो त्याला, पितृसत्ताक समाज आहे आपला, राईट. तर ही 2-4 वैशिष्ट्य आपण इथं सांगितली. त्याच्यानंतर आपण लग्न हा जो आहे, राईट, मॅरेज, ठीक आहे, मॅरेज. तर मॅरेज सिस्टम जे आहे भारतामधलं, लग्न संस्था असं
आपण विवाह संस्था. तर विवाह संस्था जी आहे, तर विवाह संस्था भारतामध्ये कशा पद्धतीने दिसून येते आपल्याला? विवाह संस्था ही मजबूत आहे, आत्यंतिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे त्याला. ही आहे सामाजिक संरचना. आधी याला समजणं गरजेचं असतं आपल्याला, है ना. सिलेबस आता आपण आणखी का सिलेबसमध्ये तेच मुद्दे आहेत आणि कसं त्याला आपण हे करायचं, जेव्हा अभ्यास करत असताना काय मुद्दे आपल्या डोक्यात असायला हवे, विचार कसा आपण करायला हवा. तर ही सामाजिक संरचना आहे भारताची, राईट. 2-4 मुद्दे आपण घेतले आहेत फॉर द बिकॉज ऑफ टाइम कन्स्ट्रेंट. तर हे आपण घेतलेलं आहे. तर इथं आपण जेव्हा हे काही मुद्दे आपण बोलतोय, हे जे मुद्दे आहेत हे भारतीय समाजाचं आहे, संरचना आहे किंवा त्याचं वैशिष्ट्य आपण म्हणू शकतो. वैशिष्ट्य म्हणत असताना आता याच्यामध्ये जे बाहेरचे हे आहे भारतीय व्हॅल्यूज, इंडियन व्हॅल्यूज व भारतीय मूल्य आपण त्यांना म्हणू शकतो. तर भारतीय मूल्य आहेत आणि याला जे आहे पाश्चिमात्य विचार, आता पश्चिमेकडून आलेले विचार आहेत, पाश्चिमात्य विचार किंवा वेस्टर्न व्हॅल्यूज, वेस्टर्न आयडियाज, याचा त्याच्यावर होतोय परिणाम, है ना. त्याच्यातून समस्या निर्माण होत आहे समाज, राईट. जसं की एकदम सिम्पल एक्झाम्पल जर द्यायचं झालं, युपीएससीने विचारलेला प्रश्न पण आहे, 2 वेळेस प्रश्न विचारला आहे की इज मॅरेज सिस्टम इज इन इंडिया इज लुझिंग इट्स रेलेव्हन्स, है ना. आपण बघू, जे आहे प्रश्न पुढं. तर हे मॅरेज सिस्टमचं रिलेव्हन्स कमी होतोय का भारतीय समाजात? तर ते का कमी होतोय? इथं आपण सिलेबसमध्ये काय मुद्दा दिला आहे त्यांनी? इफेक्ट्स ऑफ ग्लोबलायझेशन ऑन इंडियन सोसायटी, ना, जागतिकीकरणाचा भारतावर होणारा परिणाम, राईट. तर हे पाश्चिमात्य विचार, काय पाश्चिमात्य विचार आहेत? जसं की लिव्ह इन रिलेशनशिप नवीन प्रकार आलाय भारतामध्ये, राईट. लिव्ह इन रिलेशनशिप आहे, प्री मॅरिटल सेक्स आहे, हे असे वेगवेगळे नवीन प्रकार पश्चिमेतून भारतामध्ये येता येते, राईट. वेगवेगळ्या माध्यमातून येत आहेत. सिनेमा असेल त्याचं माध्यम, है ना, लोकांचं काय म्हणू आपण, इंटरॅक्शन असेल, ते देवाणघेवाण असेल विचारांची, तर ते वेगवेगळ्या पद्धतीनं होत असते ते. तर आपल्याला इथं काय बघायला भेटतं की ह्या विवाह संस्थेमध्ये हळूहळू चेंज यायला लागले, राईट. याचं रिलेव्हन्स हळूहळू कमी होत चाललंय, राईट. आणि त्याच्यामुळं समस्या निर्माण होत आहे आता, राईट. आणि इथंच आपल्याला एक आणखी गोष्ट, सेम सेक्स मॅरेज, याचं हे एक क्लासिक एक्झाम्पल आहे या गोष्टीचं. तर आपल्याला हे सिलेबस समजणं आणि हे भारतात असलेल्या समस्या समजायच्या असतील, प्रशासनासमोर येणाऱ्या समस्या समजायच्या असतील, त्याचं क्लासिक एक्झाम्पल आहे सेम सेक्स मॅरेज. समलैंगिक जे संबंध असतात, समलैंगिक विवाह पद्धतीला सुप्रीम कोर्टनं नाही म्हटलेलं आहे, राईट, की त्याला आम्ही मान्यता देऊ शकत नाही. का नाही देऊ शकत आपण मान्यता त्यांना? बिकॉज इंडियामध्ये विवाह संस्थेला खूप जास्त महत्त्व आहे. ते वैशिष्ट्य आहे भारतीय समाजाचं, है ना. जे विरोध करणारे जे काही वकील वगैरे असतील, त्यांचं जे काही व्ह्यू पॉईंट होता, दृष्टिकोन होता, तो असा होता की जर आपण याला मान्यता दिली तर याचा परिणाम होईल मॅरेज सिस्टमवर. आणि मॅरेज सिस्टम इज व्हेरी इसेन्शियल फॉर द इंडियन सोसायटी. सामाजिक संरचना बिघडून जाईल भारताची, कुटुंब व्यवस्था बिघडून जाईल भारताची. तर ते बिघडू नये म्हणून सेम सेक्स मॅरेजला अलाउ नाही केलेलं आहे, राईट. त्याच्यानंतर हे प्री मॅरिटल सेक्स इमॉरल आपल्या इथं समजलं जातं. लिव्ह इन रिलेशनशिप बॅडच समजलं जातं आपल्या इथं, राईट. तर हे याच्यामधून निर्माण होणाऱ्या समस्या, ही समस्याच निर्माण होते याच्यामध्ये, राईट. तर हे समस्या आहे प्रशासनासमोर असलेल्या समस्या. तर हे याच्यातून निर्माण होते असं आपल्याला दिसून येतं, राईट. आणि हे कशामुळे होतंय? बिकॉज वी केम इन द कॉन्टॅक्ट विथ होम, वी केम इन द कॉन्टॅक्ट विथ द वेस्टर्न आयडियाज, है ना. वेस्टर्न आयडियाज आल्या भारतामध्ये आणि त्या वेस्टर्न आयडियाज, जसं आपण एकदम सिम्पल त्याला, तर वेस्टर्न व्हॅल्यूज किंवा वेस्टर्न आयडियाज भारतामध्ये आल्या. आणि हे वेस्टर्न आयडियाजचा आणि कोणाचा संघर्ष आहे? इंडियन व्हॅल्यूजचा संघर्ष आहे. इंडियन व्हॅल्यूज यांचा संघर्ष आपल्याला इथं दिसून येतो. आणि याच्यातून काय निर्माण होतं मग? सोशल प्रॉब्लेम्स निर्माण होतात, सामाजिक समस्या निर्माण होतात, राईट. सामाजिक समस्या निर्माण होतात. ते चांगलं वाईट आपण त्याच्याबद्दल चर्चा इथं करायची नाही आपल्याला. आपल्याला बघायचं आहे फॅक्ट्स, है ना. तर फॅक्ट्स आपण जेव्हा बघू तर जाती व्यवस्था आहे समजा, है ना. जाती व्यवस्था वाईट असेल चांगले असेल, ते जे काही ज्याचं त्याचा विचार येतो ते काय असेल ते असेल. जाती व्यवस्था आहे, राईट. आता जाती व्यवस्था भारतीय समाजाचं एक वैशिष्ट्य समजलं जातं. प्राचीन काळापासून इथं आपण जाती व्यवस्था आहे भारतामध्ये. आणि हे जाती व्यवस्थेमध्ये आपल्याला काय आहे? आपल्या इथं असमानता वगैरे ह्या गोष्टी दिसून येतात, भेदभाव दिसून येतो, राईट. इनजस्टिस दिसून येतो, ह्या गोष्टी तिथं दिसतात आपल्याला. आणि याचा आता काय झालंय? संघर्ष आला पाश्चिमात्य विचारांसोबत. तिथं असलेल्या व्हॅल्यूज, कोणत्या व्हॅल्यूज? तिथं इक्वॅलिटी, समानतेची व्हॅल्यू, जस्टिसची व्हॅल्यू, स्वातंत्र्याची व्हॅल्यू, त्याला इथं काय झालेलं आहे? इथं संघर्ष निर्माण होतो जाती व्यवस्था. जर आपण पितृसत्ताक समाजाचं याचं बोलायचं झालं तर आपल्या इथं
आपल्याला बघायला भेटतं की पाश्चिमात्य जे देश आहेत तिथं लिबर्टीला खूप जास्त महत्त्व आहे, स्वातंत्र्य ह्या व्हॅल्यूला खूप जास्त महत्त्व आहे. आणि तिथं त्याच्यामुळं काय होतं मग भारतामध्ये पितृसत्ताक पद्धती आहे, राईट. आणि याच्यामुळं महिलांसमोर समस्या निर्माण होतात. मग जेव्हा ते आपली भूमिका बजावतात समाजामध्ये तेव्हा त्यांच्यासमोर समस्या निर्माण होतात. कोणती समस्या निर्माण होते तर त्यांना शिक्षण भेटत नाही चांगल्या पद्धतीचं, आहे ना. त्यांना आजही खूप असे एक्झाम्पल्स आपल्याला बघायला भेटतात. डावरी, जे हुंडाबळी वगैरे ह्या अजूनही आपल्याला बघायला भेटतात. आपलं 70 वर्ष स्वतंत्र झाले पण तरीही समस्या भारतामध्ये आहे. कारण सत्ताक पद्धती आहे भारतामध्ये, सत्ताक समाज तसा आहे आपला, त्याच्यातून निर्माण होतात समस्या, राईट. मग शिक्षणासाठी तुम्ही धोरणकर्ते आहात. मग धोरणकर्ते असताना तुम्ही काय कराल? मग अशा स्कीम आणा, बेटी बचाव बेटी पढाओ, हां, अशा स्कीम आणणार, त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती देणार महिलांसाठी, राईट. तर ह्या गोष्टी कोण करतं? प्रशासन करेल. ही समस्या ओळखून आपल्याला त्याच्यावर काम करावं लागतं आणि समाजामध्ये हळूहळू कशा पद्धतीनं आपण चेंज आणू शकतो, राईट, याच्यावर आपल्याला काय फोकस असेल, राईट. तर ते अशा पद्धतीनं जर तुम्ही विचार केला, राईट, की आपल्याला काय आहे इथं, हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा याच्यासाठीच आपण इथं येऊन तिथं गेलो, जागतिकीकरणाचा भारतावर प्रभाव, की आपण जेव्हा त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आले, जोपर्यंत आपण त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेलो नव्हतो ब्रिटिशांच्या किंवा आपण म्हणू युरोपियनांच्या, त्या तोपर्यंत आपल्याला काहीच समस्या नव्हती. हे होतं एकदम. जेव्हा ते आले त्याच्यानंतर काय झालं? मग ते आल्यानंतर जे काही त्यांचे विचार आले आणि ते विचारांचा आणि भारतीय विचार जे आपण त्याची आपण एकदम सिंपल डायग्राम काढली, त्यांच्यामध्ये काय झालंय? त्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला आणि त्या संघर्षातून समस्या निर्माण झाल्या. आणि समस्या कोणासमोर समस्या आहेत? त्या मग हे ॲडमिनिस्ट्रेशन समोरच्या समस्या आहेत. ॲडमिनिस्ट्रेटर, तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटर आहात, IAS वगैरे होणार आहात तुम्ही, तर ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून तुमच्या समोर ह्या समस्या आहेत मग. आणि हे आपल्याला इथं दिसून येतं, राईट. आणि विविधता आहे भारतामध्ये. मग विविधतेसोबत काय समस्या आहेत? तर विविधतेसोबतची समस्या इथंच दिलेली आहे त्यांनी. काय समस्या? सांप्रदायिकता, है ना, कम्युनलिझम आहे, राईट. इथं वाद होतात धर्माधर्मामध्ये, तर ते वाद आपल्याला इथं बघायला भेटतात. त्याचं कधी कधी परिवर्तन कशामध्ये होतं? हिंसेमध्ये त्याचं परिवर्तन होत असतं. तर ते ही एक समस्या आहे, राईट. त्याच्यानंतर धर्मनिरपेक्षता हे एक वैशिष्ट्य आहे भारतीय समाज, राईट. जर तुम्ही विविधता असेल आणि इथं भरपूर लोक असतील वेगवेगळे याचे, तर तुम्ही काय करायचं? मग आता तुम्ही सगळ्यांना समानतेनं वागणूक द्यायची. हे कोणी आपलं व्हॅल्यूज आहेत, सर्व धर्म समभाव, वसुधैव कुटुंबकम, ही जी आपली ट्रॅडिशनल व्हॅल्यू आहे इंडियन सोसायटीला जेव्हा आपण डिस्क्राईब करतो, तर इंडियन सोसायटी इज अ टॉलरंट सोसायटी असं आपण म्हणतो. आपलं जे समाज आहे तो सहनशील पद्धतीचा समाज, सहिष्णू समाज आहे असं आपण म्हणतो. आणि त्याच्यामध्ये मग आपल्या इथल्या व्हॅल्यूज आहे, वसुदैव कुटुंबकम, है ना, त्याच्यानंतर सर्व धर्म समभाव, ह्या व्हॅल्यूज आहे. आणि आपण जेव्हा सेक्युलरिझम ही जी डेफिनेशन घेतली ती आपण तिथली नाही घेतली, मग जे ब्रिटिशर्स वगैरे आहेत तिथली नाही घेतली. त्याच्यातून इन्फ्लुएन्स झालोय, ते आपण बरोबर आहे, तिथलं इन्फ्लुएन्स झालोय, पण आपण त्याच्यामध्ये चेंजेस केले, राईट. तर हे सेक्युलरिझम आहे. इंडियन सेक्युलरिझम इज व्हेरी डिफरंट फ्रॉम वेस्टर्न सेक्युलरिझम. म्हणजे हा जो डिफरन्स आहे, ही डायग्राम तुम्ही लक्षात ठेवा. मी हे जे बनवलेलं आहे आपण, हे लक्षात ठेवा तुम्ही. हे खूप महत्त्वाचं आहे, हे कुठेही येणार आपल्याला. तर वेस्टर्न आयडिया काय आहे? सेक्युलरिझम इज अ वेस्टर्न आयडिया, राईट. सेक्युलरिझम इज अ वेस्टर्न आयडिया. बट इंडियन आयडिया काय आहे? सर्व धर्म समभाव. मग सर्व धर्म समभाव करत असताना सगळ्यांना समानतेनं वागणूक द्यायची आहे, सगळ्यांना विकास ग्रोथ करू द्यायचा आहे सगळ्यांना. मग त्यासाठी आपल्या इथं काय सेक्युलरिझम सारखा आयडिया कोणता होता आपल्या इथं? सर्व धर्म समभाव, सर्व धर्म समभाव. मग याचा प्रभाव कशावर झाला? मग सर्व धर्म समभावचा इंडियन सेक्युलरिझम, राईट, याच्यावर त्याचा प्रभाव पडलेला आहे, इंडियन सेक्युलर, राईट. मग याच्यावर प्रश्न आहेत, 2-3 वेळेस प्रश्न विचारला. वेस्टर्न सेक्युलरिझम आणि इंडियन सेक्युलरिझम, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन वेस्टर्न सेक्युलरिझम अँड इंडियन सेक्युलरिझम? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अमेरिकन सेक्युलरिझम अँड इंडियन सेक्युलरिझम? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फ्रेंच सेक्युलरिझम अँड इंडियन सेक्युलरिझम? एक प्रश्न होता की व्हॉट फ्रान्स सेक्युलरिझम कॅन लर्न फ्रॉम इंडिया. का लर्न फ्रॉम इंडिया? बिकॉज इंडियामध्ये जे टॉलरंट सहिष्णू समाज असं आपण जे म्हटलं, तर आपल्या इथं संघर्ष कमी होतो. जे आपण वेस्टर्न वर्ल्ड वगैरे इथं बघतो आपण, तिथं सहिष्णू नाही आहे तो समाज, जसा आपला समाज सहिष्णू आहे. कारण एवढ्या रिलिजन जर तिथं असत्या तर ते समाज टिकले नसते, राईट. आजची जी काही परिस्थिती आपण काही, तर तुम्ही इंटरनॅशनल रिलेशन्स वगैरे किंवा एखादं न्यूज वगैरे बघत असेल, तुम्हाला माहीत असेल तिथं संघर्ष होत आहे, राईट. रिफ्युजीजला येऊ देत नाही, असं भारतामध्ये शक्यतो होत नाही, बघत नाही आपण असं काही होत आहे म्हणून, राईट. कारण की आपल्या इथं काय आहे, आपण ही व्हॅल्यू आपली वेगळी आहे, राईट. तर त्याच्यामध्ये कळलंय. मग हे आय होप की तुम्हाला हे समजलं असेल, राईट. तर हे आपल्याला इथं बघायला भेटतो, राईट. आता भारतीय वैशिष्ट्य जेव्हा आपण बोलतो, राईट, तर डायव्हर्सिटी हा जो शब्द वापरला आपण, विविधता असं पण म्हणतो, डायव्हर्सिटी.
विविधता. तर ही जी विविधता आहे, विविधतेमध्ये भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची विविधता आपल्याला बघायला मिळते. कशी विविधता बघायला भेटते? भाषिक विविधता, भाषिक किंवा प्रादेशिक पण म्हणू शकतो. प्रादेशिक विविधता, प्रदेशानुसार काय होतं, विविधता चेंज होत जाते. धार्मिक विविधता आपण आत्ताच बोललो त्याच्याबद्दल, धार्मिक विविधता बघायला भेटते आपल्याला. धार्मिक विविधता आहे, वांशिक विविधता आहे, वंश वेगवेगळे आहेत, राईट, वांशिक विविधता आहे. अशी वेगवेगळ्या प्रकारची विविधता आपल्याला इथं बघायला भेटते, भारतीय समाजामध्ये बघायला भेटतं. मग ह्या विविधतेसोबत प्रॉब्लेम येतात काय? जसं की इथं त्यांनी सिलेबसमध्ये दिलेला मुद्दा काय? प्रादेशिकता, राईट. तर आपले राज ठाकरे साहेब आहे ना, तर ते काय की महाराष्ट्राचे जे भूमिपुत्र आहेत, सन ऑफ द सॉइल पॉलिसी, तर ते महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांनी इथले जे जॉब आहेत, तर जे काही बिझनेसेस आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं प्राधान्य कोणाला हवं? तर जे महाराष्ट्रातले लोक आहेत त्यांना पहिलं प्राधान्य असायला हवं, राईट. ही जी विचारधारा आहे, रिजनलिझम कुठून आला? हा भाषेवर आधारित असेल किंवा प्रदेशावर आधारित असेल, तर तो एक प्रॉब्लेम इथं आपल्याला याच्यासोबतचा प्रॉब्लेम म्हणू शकतो आपण. कारण त्याच्यामध्ये कधी कधी आपल्याला काय बघायला मिळतं, तर त्याच्यामध्ये आपल्याला हिंसा बघायला मिळते. त्याच्यामुळे ते रिजनलिझम इज वन ऑफ द इश्यू रिलेटेड विथ दिस. त्याच्यानंतर आपल्याला इथं धार्मिक विविधतेसोबत काय? जातीयता किंवा सांप्रदायिकता तिथं दिलेलं आहे सिलेबसमध्ये, तर ते सांप्रदायिकता आपल्याला इथं बघायला मिळते. रेशियल टॉलरन्स बघायला भेटतं आपल्याला, आहे ना. वांशिक जे काही आहेत त्यांच्यासोबत होणारा अत्याचार वगैरे, जे नॉर्थ ईस्ट वगैरे खास करून त्यांच्यासोबत होणारा अत्याचार वगैरे, हे आपल्याला इथं बघायला मिळतं, राईट. तर ते ही गोष्ट काय आहे? इट इज रिलेटेड प्रॉब्लेम्स रिलेटेड विथ डायव्हर्सिटी, राईट. आणि हे आपल्याला इथं अभ्यासायचा आहे, जो आपल्या सिलेबसमधला शेवटचा पॉईंट आहे, जो डायव्हर्सिटीशी रिलेटेड आहे, राईट. आता आपण इथं एक पॉईंट काय बघितला की रोल ऑफ वुमन इन सोसायटी, राईट. आता हे रोल ऑफ वुमन इन सोसायटी तो केव्हा इम्प्रूव्ह होईल? जेव्हा आपण त्याला सक्षम करू. सामाजिक सक्षमीकरण म्हणजे समाजातील जे दुर्बल घटक असतात, त्या दुर्बल घटकांना काय करायचं आपण? दुर्बल घटकांना पण त्यांना मजबूत करायचं आहे ना, त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न करायचा. मग ते वेगवेगळ्या पद्धतीनं सरकार करत असतं. SC STs असेल, राईट, त्यांच्यासाठी रिझर्वेशन असेल, राईट, त्यांच्यासाठी जॉब्समध्ये रिझर्वेशन असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आपण त्यांचं करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याच्यातून आपण कसं सामाजिक समस्या सोडू शकतो, कारण इनइक्वालिटी सामाजिक समस्या आहे, दारिद्र्य सामाजिक आहे, राईट. त्याच्यातून निर्माण होणारे प्रॉब्लेम, मग जसं की दारिद्र्य असेल तर आपण क्रिमिनल ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व वगैरे होत असतात लोक, तर त्या समस्या आपल्याला इथं बघायला भेटतात. आणि त्याचसाठी काय आता सरकारला धोरण वगैरे निर्माण करायचं असतं, आणि ते इथं आपल्याला अभ्यासायचं आहे की त्यासाठी सरकार काय काय प्रयत्न करतं मग, है ना. आणि इथं काय आपल्याला जे कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेले, संविधानामध्ये दिलेले प्रोव्हिजन्स वगैरे, त्याचा अभ्यास, वेगवेगळे ॲक्ट्स आहे त्याचा अभ्यास आपण इथं करणार आहोत सामाजिक सक्षमीकरण ह्या मुद्द्यामध्ये. आय होप की तुम्हाला सिलेबस कळला असेल, आणि सिलेबस देण्याचा आणि ते हे सगळं काही जे आहे त्याच्या मागचा उद्देश काय आहे. तुम्हाला जर ही एक गोष्ट कळली तर तुम्हाला सिलेबस कळला, आणि सिलेबस कळला तर तुम्हाला काय कळेल आता? यू कॅन प्रेडिक्ट क्वेश्चन्स ऑल्सो इन द फ्युचर, राईट. तर ते कशा पद्धतीनं बघा, आता आपण क्वेश्चनकडे चालू. कशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला इथं आहेत. तुम्हाला एक गोष्ट इथं लक्षात येईल की तुम्ही कोणत्याही पुस्तकातून हे प्रश्न सोडवता येणार नाही, त्याच्यामुळे पुस्तक वगैरे याच्या मागं पडायचं नाही, राईट. NCERT वगैरे आहेत त्याच्यामध्ये. याच्यामुळे पुस्तकामागे का पडायचं नाही? कारण ते प्रश्न तशा पद्धतीचे आहेत, ते डायनामिक आहेत खूप, ते चेंज होत जातात खूप जास्त. 2024चा प्रश्न विचारला होता की भारतातल्या ज्या लार्ज सिटीज आहेत, त्या लार्ज सिटीमध्ये का जास्त मायग्रेशन होतं, स्थलांतर होतं कम्पेअर टू स्मॉलर टाउन्स, राईट. सगळ्यांना माहिती आहे आपल्याला की आपल्याला मुंबईलाच स्थलांतर जे होते मुंबईला जास्त होत असेल आपल्या शहरापेक्षा, किंवा मग छोट्या शहरापेक्षा, राईट. आणि जे छोटे छोटे जसं छत्रपती संभाजीनगर असेल किंवा मग नाशिक असेल, राईट, अशा शहरांपेक्षा मुंबईकडे जास्त ओढ असेल लोकांची जाण्याची, राईट. तर ते का होतं हे आपल्याला माहिती आहे, आपल्याला हे इन जनरल ऐकलं असेल, है ना. आपल्याला समजते, कोणालाही समजेल, ज्याला माहिती आहे ते गोष्ट समजेल त्याला ते. आता तुम्हाला हे विचार करायचा आहे की काय आहे असं, राईट, त्याच्यामध्ये काय कारणं आहेत, आणि सोबत सोबत तुम्हाला डिस्कस इन द लाईट ऑफ कंडिशन्स इन डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये कशा कशा पद्धतीनं हे समस्या निर्माण झालेली आहे. खूप जास्त आणखी एक्झाम्पल तुम्हाला द्यावे लागतील तिथं. आणि दुसरीकडे पण असंच होते, काही काही शहरच डेव्हलप होतात, राईट, दुसऱ्या देशांमध्ये, मग तिथंच जास्त ओढ लोकांची असते की तिथं आपल्याला जायचं आहे, कारण तिथं डेव्हलपमेंट जास्त झालं आहे, इंडस्ट्रियलायझेशन जास्त झालं आहे, तिथं काम भेटेल आपल्याला, अशा पद्धतीने.
आता मी आता आपण चर्चा केली तर तो एक पॉईंट इथं आला बघा. 2023चाच प्रश्न आहे, रिसंट आहे एकदमच, राईट? की डू यू थिंक मॅरेज ॲज अ सॅक्रमेंट इज लुझिंग इट्स व्हॅल्यू इन द मॉडर्न सिस्टम, राईट? की भारतामध्ये मॅरेज सिस्टम आहे, विवाह संस्था आहे, ते आपलं जे काय म्हणू आपण त्याला पवित्र आहे, ते पवित्र त्याचं लूज होतंय का, असं त्यांचं म्हणणं आहे. आता हे का होण्याचं कारण तुम्हाला माहिती आहे की न्यूज वगैरेमध्ये आपण बघतोय की लिव्ह इन रिलेशनशिप, राईट? त्याच्यामध्ये येणाऱ्या समस्या मग, राईट? तर ते समस्या आपल्या न्यूजमध्ये सतत असतात आणि आपण ते बघत असतो, त्याच्याबद्दल बोलत असतो, राईट? आणि ते मग ते आपल्याला अशा पद्धतीनं विचार करायचा आहे. आणि हे पण तुम्हाला जी आपण डायग्राम बनवली त्या डायग्रामवरून कळलं असेल की ते अशाच पद्धतीने, राईट? त्या पद्धतीने तुम्हाला समजेल ती गोष्ट. आता त्याच्यानंतर 2022 मध्ये विचारलं की वर्क फ्रॉम होम हे जे करतोय आपण, वर्क फ्रॉम होम करत असताना है ना, ते फॅमिली रिलेशनशिपवर त्याचा काय परिणाम होतो, इम्पॅक्ट ऑफ वर्क फ्रॉम होम ऑन फॅमिली रिलेशनशिप. भारतामध्ये कोविड वगैरे आला, त्याच्यानंतर हे सुरू झालं वर्क फ्रॉम होम वगैरे, आणि त्याच्यामुळं त्याचा इम्पॅक्ट काय झाला, जे फॅमिली रिलेशनशिप वगैरे आहे. कारण घरातून काम करत असताना खूप वेळेस असं होतं की तुम्ही दिवसभर तिथंच बसलेले तुम्ही है ना, ते कामच करताय सतत, चिडचिड वगैरे होते तुमची. आणि त्याच्यातून एक रिपोर्ट अशी आली होती की त्याच्यामुळं काय होतंय, जे डोमेस्टिक व्हायलन्स आहे ते वाढते, अत्याचार वगैरे महिलांवर, ते घरगुती हिंसाचार आपण म्हणतो, तर ते वाढत चाललंय. असा एक रिपोर्ट आला होता, त्या रिपोर्टच्या आधारावर असा हा प्रश्न होता. तर ते हे सगळं सगळ्यांनी वाचलं असेल अशा पद्धतीने त्याचं ते आपल्याला ॲनालायसिस करणं गरजेचं आहे, असं समजणं गरजेचं आहे. आता मला सांगा, जे काही तुम्ही आपण प्रश्न पाहिले पुस्तकात भेटतील काय, वर्क फ्रॉम होम वगैरे आहे, पुस्तकात नसणार आहे. त्याच्यामुळे पुस्तकांच्या मागं पळायचं नाही. न्यूजपेपर्स वगैरे हे वाचायचे, काय आपल्या आजूबाजूला काय घडतंय हे बघायचं, राईट? आणि त्याच्यावर विचार करायचा, मग हे कसं चेंज होतं, याच्यामुळे काय काय गोष्टीवर परिणाम होतोय, कसं चेंज होत आहे गोष्टी, याच्यामध्ये प्रशासनाला काय करता येईल, ह्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत, राईट? तर ते तशा पद्धतीने विचार करण्याची सवय आपल्याला इथूनच लावावी लागेल, राईट? आता मग नेक्स्ट आहे की व्हॉट आर द मेन सोशल अँड इकॉनॉमिक इम्प्लिकेशन्स अरायझिंग आउट ऑफ डेव्हलपमेंट ऑफ IT इंडस्ट्रीज इन मेजर सिटीज ऑफ इंडिया. जे मेजर सिटीज आहेत तिथं IT इंडस्ट्रीज येत आहे, त्याच्यामुळे काय सोशो इकॉनॉमिक इम्प्लिकेशन इथं अराईज होत आहेत ते आपल्याला, किंवा काय किंवा सामाजिक आणि आर्थिक काय परिणाम त्याचे होत आहे, तर ते आपल्याला इथं बघायचं आहे, राईट? तर ते इथं एक मुद्दा विचारलेलं होतं त्यांनी. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, आर वी लुझिंग आवर लोकल आयडेंटिटी टू द ग्लोबल आयडेंटिटी. ग्लोबलायझेशन विचारलं तुम्हाला, ग्लोबलायझेशन हे पण ग्लोबलायझेशनचाच इम्पॅक्ट, हा प्रश्न पण ग्लोबलायझेशनशी रिलेटेड आहे, काय मॅरेजचा, राईट? तर हे सगळं काय ग्लोबलायझेशनशी रिलेटेड आहे. म्हणजे तो सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट तो आहे आपल्या सिलेबसमधला, की ग्लोबलायझेशन त्याच्यामुळे होणाऱ्या समस्या. डायग्राम परत लक्षात ठेवा. तर आपण आपली जी आयडेंटिटी आहे, लोकल आयडेंटिटी, आर वी लुझिंग दॅट लोकल आयडेंटिटी, तर तसं होतंय का, तर ते होतंय, आपल्याला दिसतंय. ते कशा पद्धतीनं दिसू लागले, ते कशा पद्धतीनं दिसतंय आपल्याला, ते की आपण जे जागतिक विचार वगैरे आहे त्याचा आपल्या भारतीय समाजावर परिणाम होतोय. जसं आपण मॅरेज सिस्टममध्ये चेंज होतंय हळूहळू, लिव्ह इन रिलेशनशिप वगैरे ह्या गोष्टी आल्या, त्यामुळे आपली आयडेंटिटी हळूहळू संपत चालली. आपलं खाण्यापिण्याची पद्धती त्याच्यामध्ये बदल घडत चाललाय, आपले कपडे घालण्याची पद्धत, क्लोथिंग सिस्टम, तर तेही क्लोथिंग हॅबिट्स वगैरे, फूड हॅबिट्स आपल्याला पिझ्झा वगैरे खायचा असतो है ना, तर ते लहान मुलं वगैरे जे असतात त्यांना, तर ते ॲड वगैरे पण तशाच बनतात ना आपल्या इथं, तर ते ॲड बघितलं असेल तुम्ही, त्याच्यावरून तुम्ही हे करू शकता की आपली आयडेंटिटी, लोकल आयडेंटिटी आपण संपत चालली आहे. ते कशामुळे, बिकॉज ऑफ ग्लोबल आयडेंटिटी. तर तो एक प्रश्न 2019 मध्ये विचारला होता. त्याच्या आधी ते सेक्युलरिझमचं तुम्हाला म्हटलं की इंडियन कॉन्सेप्ट ऑफ सेक्युलरिझम, हाऊ इट इज डिफरंट फ्रॉम वेस्टर्न मॉडेल ऑफ सेक्युलरिझम. जे पाश्चिमात्य धर्मनिरपेक्षता आहे, कशी भारतीय धर्मनिरपेक्षता कशा पद्धतीनं वेगळी आहे ती, हे इथं विचारलेलं आहे प्रश्न. ते आपण पाहिलं आधी, राईट? तशा पद्धतीनं तेच मुद्दे आहेत, राईट? आता हे एक नंतर येऊ. आधी हे एक घ्या की हा जो आहे ट्रेंड कशा पद्धतीचा आहे, राईट? मागच्या काही वर्षांमधला झाले ते प्रयत्न करत. तर आपण जर बघितलं तर आपण काय करतो की तिला खूप जास्त प्रतीला खूप जास्त महत्त्व, तर हे आपण दुसऱ्या विषयांना महत्त्व देत असतो. पण प्रश्न बघा तुम्ही, उत्तर मार्क आपण जर विचार केला तर ते कशा पद्धतीनं आलेले आहेत बघा, ठीक आहे? तर इथं आत्ताचं जे मागचं पेपर झालं, त्या मागच्या पेपरमध्ये 70 मार्क्सला विचारलं होतं हिस्ट्री, 85 मार्क्सला विचारलं होतं त्यांनी जॉग्राफी, आणि 95 किंवा 95 मार्क्सला विचारलेलं आहे सोसायटी. मागच्या वर्षी 110 मार्काला होतं, राईट? हे काय करतात मुलं, UPSC करणारे, तर हे स्किप
ते जास्त वेटेज देत नाही. हिस्ट्रीला किती वेळ जातो आपला अभ्यासात, राईट? सिलेबस छोटा आहेच भारतीय समाजाचा, पण आपल्याला तिथं ऑलमोस्ट 40% 35 to 40% आपलं सिलेबस, आपलं पेपर कव्हर होऊ लागलं आहे. 100च्या आसपास आहेत. मागचं जे 5 वर्ष ट्रेंड जर काढला तुम्ही, तर हे 1-2 प्रश्न इकडे तिकडे असेल तरीही 100 मार्काचं तिथं आलेलं आहे. डिस्ट्रीब्युशन जर आपण बघायला गेलो तर 100 मार्क दरवेळेस तिथं 100 मार्काला आहे. 5 वर्षाचं टोटल जर काढलं आपण ऑन ॲव्हरेज 104, 100 त्याचं टोटल होतं 104. आणि ॲव्हरेज जर काढला जिओग्राफीचं तर जिओग्राफीचा आहे 78 आणि हिस्ट्रीचा फक्त 6 आहे, राईट? आता तुम्ही विचार करा, त्याच्यामध्ये मॉडर्न हिस्ट्री आहे, एन्शियंट हिस्ट्री आहे, हे सगळं आहे. हिस्ट्री पण महत्त्वाचं आहेच, राईट? वाचा त्याला प्रिलियम्समध्ये, मेन्समध्ये पण आहे. पण सोसायटीला स्किप करायचं नाही, त्याला समजायचं चांगल्या पद्धतीनं. मी जसं सांगितलं तशा पद्धतीने समजण्याचा प्रयत्न करायचा. जे काही आपण बघतोय आपल्या डोळ्यासमोर, जे काही समस्या होत आहेत, जसं एकदम सिंपल प्रश्न विचारला होता त्यांनी. सिंपल प्रश्न असा होता की इज चाइल्ड कडलिंग इज बिंग रिप्लेस्ड बाय मोबाईल फोन्स, है ना? जे आपण बाल संगोपन आहे, लहान मुलांचं पोषण पालन जे करतो आपण, तर ते चेंज होतंय का, त्याच्यामध्ये जे बदल घडतंय, तर ते मोबाईल फोननं त्याची जागा घेतली का? कारण आपण बघतोय आपल्या घरामध्ये असेल, बाहेर असेल, लहान बाळ तर आपण काय करतो, त्याच्याकडे फोन देऊन टाकतोय, राईट? तर ही शांत होऊन जातो तो पण. तर हे समाजामध्ये परिवर्तन घडतंय ना, तर ते परिवर्तनावर असा प्रश्न UPSC न विचारला त्याच्यावर. तर अशीच मला वाटतं ह्याच लाईनवर असेल MPSC पण, अशाच पद्धतीचे प्रश्न विचारतात अशी आहे, असं माझा अनुमान आहे. ते बघू आता जेव्हा होईल तेव्हा, राईट? तर हे समजा तुम्ही की तुम्हाला काय करायचं आहे. यू शुड अंडरस्टँड फर्स्ट. समजून घ्यायचं, पहिली गोष्ट समजून घेणं आहे तुम्हाला. समजल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये ऑब्झर्व केल्यानंतर समजेल तुम्हाला. ऑब्झर्व करा, सिलेबस समजून घ्या आणि काय समस्या आहेत ते समजून घ्या. त्याला सोडवायचं सरकार काय प्रयत्न करते तेही इथं आपल्याला अभ्यासायचं आहे. ते तुम्ही प्रयत्न करा. स्कीम्स वगैरे असतील, काही इनिशिएटिव्ह घेऊन येते गव्हर्नमेंट, तर त्या गोष्टी इथं आपल्याला दिसून येतात. कारण ते चेंज करायचं असतं आपल्याला, हळूहळू चेंजेस आणायचे. तर प्रशासनामध्ये असताना आपल्याला ते समजणं गरजेचं आहे, राईट? आता जे मराठी माध्यमाचे विद्यार्थी असतील, राईट, ह्यावेळेस मेन्स देणारे असतील किंवा मग पुढच्या वर्षी 2026 मध्ये देणारे असतील, त्यांच्यासाठी दोन्ही जे आहेत, MPSCचं आपण बोलतोय, तर त्यांच्यासाठी UPSC मध्ये पण भारतीय समाजाची ओळख, जिथून जर तुम्ही आत्तापर्यंत भारतीय समाज हा भाग वाचलेलाच नसेल तुम्ही, तर तुम्ही काय करायचं, हे महाराष्ट्र स्टेट बोर्डचं पुस्तक आहे, इयत्ता 12वीचं आहे, ते भारतीय समाजाची ओळख म्हणून, राईट? हे पुस्तक सगळ्यात आधी तुम्ही हे पुस्तक वाचायचं. 1-2 दिवस गेले तुम्ही तरी चालतं त्याच्यामध्ये, पण एकदा समजून घ्यायचं हे आपण जे बोललेलं आहोत. तर हा व्हिडिओ बघा आणि ते पुस्तक वाचा तुम्ही, तुम्हाला कळून जाईल की काय आहे, सुरुवात आहे, राईट? तर इथून सुरुवात करा आणि मग तुम्ही लेक्चरला, क्लासेस वगैरे जे काही असेल तिथं लेक्चरमध्ये तुम्हाला ते नोट्स वगैरे प्रोव्हाइड केलं जातं. तिथून मग तुम्हाला हे समजून येईल. आणखी याच्यामध्ये आपण ॲडिशन करू, करंट अफेअरमध्ये काय चालू आहे, कसं परिवर्तन घडतंय समाजामध्ये, राईट? त्यासाठी गव्हर्नमेंट काय काय इनिशिएटिव्ह घेतोय, तर ते इथं आपल्याला अभ्यासायचं आहे. तर सगळ्यात सुरुवात इथून करायची आहे आपल्याला, मराठी माध्यमाचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी. आणि जर तुम्हाला इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हेही वाचू शकता, आहे ना? तर इथं 12वीचं आहे, सोशिओलॉजीचं टेक्स्टबुक आहे, NCERT, राईट? तर इंडियन सोसायटी म्हणून आहे, राईट? तर ते एक वाचायचं. आणि 12वीचंच आहे, सोशल चेंज अँड डेव्हलपमेंट इन इंडिया. आधीच इंडियन सोसायटी वाचून घ्या, त्याच्यातून तुम्हाला समजून येईल की कशा पद्धतीने भारताची सोशल स्ट्रक्चर आहे किंवा सामाजिक संरचना कशा पद्धतीची आहे. ते झाल्यानंतर मग असं सोशल चेंज कशा, सामाजिक परिवर्तन कसं घडतंय, समाजाचा विकास कशा पद्धतीने होतोय, त्याला कारणीभूत घटक कोणकोणते आहेत, हे इथं तुम्ही बेसिक गोष्टी इथं दिलेल्या आहेत, राईट? त्याच्यामध्ये मग सोशल रिफॉर्म मुवमेंट असेल, ब्रिटिश आल्यानंतर त्यांनी आणलेलं इंग्लिश एज्युकेशन सिस्टम असेल, त्यांच्यासोबत आलेले इंग्लिश व्हॅल्यूज असतील, राईट, किंवा युरोपियन व्हॅल्यूज असतील, वेस्टर्न व्हॅल्यूज, तर ते इथं आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यामुळं भारतामध्ये घडलेलं परिणाम किंवा परिवर्तन असं आपण म्हणतो, सोशल चेंज, ते ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि मी रिकमेंड करेल की जे मराठी माध्यमाचे विद्यार्थी आहेत त्यांनी पण हे 2 पुस्तकं वाचायला हवी, राईट? इथून सुरुवात सिलेबसची तुमच्या प्रिपेअर करण्याची सुरुवात इथून करायला हवी तुम्ही, असं माझं मत आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क आलेले आहेत, ते मेन्स देणार आहेत यावेळेस, त्यांनी हे लवकरात लवकर संपवून आता काय करायचं आपण, जर तुम्हाला आपल्या इथं क्लास पण सुरू होणार आहे बघा, राईट? आपण एक बॅच सुरू करतोय, लक्षवेध बॅच आहे आपली, राईट? याच्यामध्ये आपण GS 1, 2, 3, 4 मुख्य परीक्षेकरता आहे, जे मार्चमध्ये 2026 मध्ये होणार आहे. MPSC 2025 त्याचं मेन्स परीक्षा आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षा. तर त्यासाठी आपण जी लक्षवेध बॅच सुरू करतोय, ही जी
पूर्ण सिलेबस आपण GS 1 2 3 4 याच्यामध्ये कव्हर करणार आहे. GSचा सिलेबस सामान्य अध्ययन पूर्ण कव्हर करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण मग हे जे आपण बोललो ते आपण तिथं कव्हर करू. त्याच्या पुढचा जो भाग आहे NCERTच्या पुढचा भाग तिथं कव्हर करू. आता इथं काय आहे की आपल्याला इथं खूप जास्त वैशिष्ट्य काय आपल्या ह्या बॅचची, तर अनलिमिटेड वॉच टाईम आहे. तर कितीही वेळा लेक्चर वाचू शकता. PDF नोट्स स्वरूपात तुम्हाला जे क्लास नोट्स वगैरे असतील किंवा क्लासेसकडून नोट्स आपल्या डायरेक्शन अकॅडमीकडून नोट्स देण्यात येईल, ते PDF स्वरूपात तुम्हाला भेटेल. आन्सर बिल्डिंग अप्रोच इथं आपल्याला डेव्हलप करता येईल. तुम्हाला कशा पद्धतीनं करायचं, राईट. आत्ता जर आजचं लेक्चर नुसतं बघितलं तरी तुम्हाला सिलेबस वाचायचं कसं, कसं त्याला अभ्यास कसा करायचा, कसं दृष्टिकोन असला पाहिजे हे तुम्हाला समजलं असं अशी अपेक्षा आहे मला. आणि जेव्हा आपण सिलेबस सुरुवात करू ह्या बॅचमध्ये, तर तेव्हा आपल्याला नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये फायदा होईल. आन्सर रायटिंगचं जे अप्रोच आहे आपलं ते कसं पद्धतीनं असायला हवं, राईट. तर ते आपल्याला इथं आहे, राईट. आणि आपण याच्यामध्ये प्रॅक्टिस घेणार, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस वगैरे, टेस्ट वगैरे आपण इथं घेणार आहोत, है ना. तर ते करंट अफेअर्स असतील, करंट अफेअर्स थीम बेस्ड करंट अफेअर्स असतील, इंडियन सोसायटीचे करंट अफेअर्स, राईट, जिओग्राफीचे करंट अफेअर्स, अशा पद्धतीने करंट अफेअर्स असतील. आणि इथं टेस्ट सिरीज पण याच्यामध्ये आहेत आपले. टेस्ट सिरीज असल्या कारणानं काय होतं की आपण नुसतं अभ्यास करून चालणार आहे का? अभ्यास करून चालणार नाही आपल्याला. अभ्यास करता करता आपल्याला स्वतःचं इव्हॅल्युएशन करणं गरजेचं असतं की आपण कुठपर्यंत पोहोचलोय, राईट, किती पाण्यात आहोत आपण, तर हे समजणं आपल्याला गरजेचं असतं. ते समजेल कधी आपल्याला, जेव्हा आपल्याकडे आपण त्याचं अप्लाय करू नॉलेज आपलं. अप्लाय कुठं होईल, ते पेपरमध्ये होईल जेव्हा टेस्ट वगैरे होईल. त्याच्यानंतर त्या टेस्टच्या आधारावर झूमचं डाऊट सेशन वगैरे आपण घेणार आहोत, राईट. आणि डाऊट सेशनमध्ये तुमचे जे काही डाऊट्स असतील क्लासमधले आणि टेस्टमधले, ते आपण इथं क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. ही जी बॅच आहे त्याचं कालावधी आहे 3 महिना कालावधी आहे याचा, राईट. आणि ही बॅच सुरू होते 11 नोव्हेंबर 2025 पासून, राईट, राईट. झालेली आहे. आणि आपण ही जी आहे अफोर्डेबल प्राइसेसमध्ये आहे आणि इन्स्टॉलमेंट्स वगैरे पण आहेत. तुम्ही संपर्क आहे तिथं, राईट. वेबसाईटवर जा आमच्या, किंवा मग त्या संपर्क क्रमांक आहे तिथं कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करून या बॅचबद्दल तुम्ही आणखी जाणून घ्या, राईट. आणि मला अपेक्षा आहे की हा जो आपला सेशन झाला याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होईल. जर तुम्ही बघितला असेल हा पूर्ण, की तुम्हाला कसा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि तो जो आपला भाग आहे भारतीय समाज, MPSC मेन्समधला आणि UPSC मेन्समधला, तर त्याला आपल्याला कसं पद्धतीनं आपल्याला अप्रोच करायचं आहे आणि ते आपल्याला कशा पद्धतीनं अभ्यास करायचा आहे, कोणकोणत्या गोष्टी आपल्याला ध्यानात घ्यायच्या आहे जेव्हा आपण आन्सर रायटिंग करतोय किंवा मग एखाद्या टॉपिकच्या नोट्स बनवतोय, तर ते काय आपल्याला ध्यानात घ्यायचं आहे. तर ते तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करतो. हे आपण ठीक आहे. थँक्यू सो मच. भेटू आपण पुढच्या वेळेस, राईट. बॅचमध्येच भेटू आपण.